चला येत जा. हो. चला येते गुरुजी. चला. नमस्कार करते हा. अगं गुरुजी, शाळेत जसा केसांवरून हात फिरवून खांदा थोपटून आशीर्वाद द्यायचा तसा नाही दिला. अगं मायेनं मुलांच्या केसावरून हात फिरवणं, खांदा थोपटणं हे सगळं संपलं ग. आमच्यातल्याच काही विकृत शिक्षकांनी, शिक्षक कसले विकृतच फक्त, त्यांनी संपवलंय हे सगळे माया भावना. गुरुजी, आम्हाला विकृत स्पर्श शाळेपासूनच कळत असतात. तुमचा स्पर्श नेहमीच आईच्या पदरासारखा वाटला. अगं खरं तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचं खरं काम काय आहे? व्यवहारिक ज्ञानाबरोबर माया शिकवणं, प्रेम शिकवणं, आपुलकी शिकवणं, भावना, नैतिक मूल्य शिकवणं. अगं मुलांना वाटलं पाहिजे शाळा हे दुसरं घर आहे आणि शिक्षक म्हणजे आपले आई बाबा, जे कधी जवळ घेतात, कधी मांडीवर बसून शिकवतात, कधी धपाटा देतात, कधी ओरडून सांगतात. अशी माया भरलेली होती ग शाळांमध्ये. एखादा मुलगा मोठा झाला की कौतुक वाटणारं आणि कौतुकानं ऊर भरून येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यामध्ये आई वडिलांनंतर शिक्षकाचा नंबर येतो. शाळांमधली ही मायाच संपून गेली आता. गुरुजी, या सगळ्याला जबाबदार कोण? शिक्षक, शिक्षण व्यवस्था ही जबाबदार आहेत, पण पालकही तितकेच जबाबदार आहेत. कारण या काही विकृत शिक्षकांमुळे सगळेच शिक्षक तसेच आहेत असं म्हणणं बरोबर नाही. त्यामुळे झालंय काय, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यात एवढी दरी तयार झाली की आता शाळा उरल्या नाहीत, त्यांचे मॉल झाले. या मॉलमध्ये पालक ग्राहकासारखे पैसे घेऊन येतात आणि शिक्षक सेल्समॅन सारखे सुविधा पुरवतात. पण गुरुजी, अशा शाळांमध्ये सुद्धा मुलं शिकतात, पास होतात, पुढे जातातच की. हल्ली शाळांमध्ये मुलं 1+1=2 शिकतील, पण घरातले 4 लोक मिळून एक कुटुंब होत आहे हे त्यांना नाही कळणार. पाण्याचं बाष्पीभवन होऊन ढग गळतात हे त्यांना कळेल, पण आपल्या काही वागण्यामुळे आई बाबांच्या डोळ्यातले गळणारं पाणी म्हणजे काय त्यांना कळणार. एकंदरीत आपण पालक बरोबर की शिक्षक बरोबर या स्पर्धेत भावना शून्य पिढी तर घडवत नाही आहोत ना, याची भीती वाटायला लागली. मी येते गुरुजी.